मित्र हो, कुंभार कला ही मातीला आकार देणारी या माणसाच्या जीवनातील ही नित्याची कला आहे। या कलेद्वारे मातीला आकार देण्याचा जो परिस्पर्श लागतो आणि मातीतून एक कुंभ तयार होतो, माठ तयार होतो। ही कला पूर्वपार आहे। आधुनिकतेच्या काळामध्ये आता विद्युत मोटारीवर आता हे आकार देत आहेत पहा। काळाबरोबर कला ही विकसित होत गेली आणि पहिल्या काळात चाक फिरवून त्यावर आकार द्यावा लागत असत। आता आधुनिक काळामध्ये असे माठाला आकार देत आहेत पहा। या हाताने ह्या मातीला आकार देऊन हा घडा तयार झालेला आहे पहा। अभिमन्यू, हे जे माठ आता हे एवढे मोठे लय मोठे केलेत, हे कशासाठी केले रे? हे मशान भूमीत मळ्यासाठी हा लागणार। म्हणजे सगळंच तुम्ही माठ तयार करतो। म्हणजे अक्षय तृतीयेचे माठ, दिवाळीचे पंत्या बोळक्या माठ तयार करतो। माणसाला पाणी प्यायला बी कामाला येते आणि शेवटला सुद्धा माठ कामाला येतो, आहे का नाही? तो म्हणजे हे जीवन म्हणजे माठाशी निगडीत आहे, म्हणजे कुंभाराशी निगडीत आहे का नाही? माठ, घडा, रांजण ही आकारातून हाताची किमया जादू आहे। जे घडवतो, वाढवतो। जीवन म्हणजे पाणी ही संचयाची तसेच शीतलता। ओल्या मातीलाच आकार, संस्कार दिले जाते। पुढं ऊन वारा उष्णतेबरोबर माठ तापतो। एवढे कष्ट तुमच्या आमच्या जीवनात आहेत। माठ असो की तुम्ही हमी, हे जग जीवनाच्या चाकावर फिरते, भट्टीत तापते, पोळते। यालाच आयुष्य असं म्हणावं लागतं। सर्व काही सहन करत आपला आयुष्याचा माठ, जीवन चक्र हे चाक फिरते। जन्ममृत्यूच्या या चक्रावरले जगणे जीवन फार सुंदर आहे। प्रेमाचा परिस्पर्श दिल्यावर आकार प्राप्त होतो। मित्रांनो, आनंदात जीवन जगावं। या जगण्याला आकार द्या। निर्मिती मूल्य भगवंताचे आहे, ते कृपा आहे। भक्तिमय जीवन जगा, कर्ममय जगा। चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद।